रितेश दादांच्या काही कमिटमेंट्समुळे रितेश दादा काल भाऊच्या धक्क्यावर अवेलेबल नव्हते, पण भाऊचा धक्का आहे तर तो भाऊचा धक्का होणारच. त्यामुळे महाराष्ट्र द्यायला आलाय धक्का, अशी न्यूज घरामध्ये व्हायरल झाली होती. सो त्या न्यूजच्या सोबत घरामध्ये कोण आलं आणि काय चर्चा झाली त्यावर आपण चर्चा करणारच आहे. त्यासोबतच आजच्या टास्कमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला धक्क्यावर घरामधनं कोण बाहेर जाणार यावर आपल्याला चर्चा करायला भेटणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं या लई बारी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर आत्ताच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. काल घरामध्ये घडलं काय? काल घरामध्ये आली होती महाराष्ट्राची पूर्ण पत्रकार परिषद घरामध्ये भरली होती. त्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे सर्वच मीडियातले जे सोशल मीडिया जे हँडल करतात पत्रकार, ते सगळे आलेले होते. सो त्यांनी सगळ्यांनी घरातून काय काय प्रश्न आपल्या कंटेस्टंट्सला विचारले याच्यावर आपण चर्चा करूयात. मित्रांनो, सुरुवात झाली होती निलेश साबळेंसोबत. निलेश साबळे, डॉक्टर निलेश साबळे, जे महाराष्ट्राची हास्य जत्राच्या आधी जो शो होता चला हवा येऊ द्या, त्या हवा येऊ द्यामध्ये त्यांनी खूप हवा केली होती आणि आजही ते करतायत. असे निलेश साबळे यांनी घरामध्ये एंट्री केली होती काल आणि त्यांनी घर पूर्ण गाजवलं होतं. त्यांच्यासोबत जे पत्रकार आले होते त्यांनी प्रत्येक कंटेस्टंटला एकदम तिखट आणि गोड असे प्रश्न विचारले, ज्याने कंटेस्टंट तर हादरलेच, त्यासोबतच जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही बघायला मजा आली. घरामध्ये खूप कॉमेडी झाली. पॅडी दादा, डीपी दादा सोबत, त्यानंतर अंकिता सोबत खूप कॉमेडी झाली आणि काहीतरी तिखट प्रश्न वर्षाताई, निकी आणि अरबाज आणि त्यासोबत जान्हवी यांना विचारले गेले. संग्रामलाही काही तिखट प्रश्न विचारले गेले, बट संग्रामचे प्रश्न नवीनच होते कारण संग्रामला येऊन फक्त हप्ताभर झालेला होता. सो तिखट प्रश्न विचारले गेले आणि गोड प्रश्न प्लस तिखट प्रश्न ह्या बाकी लोकांना विचारले गेले, पण त्यांनी त्या गोड पद्धतीने त्यांचं उत्तर दिलं. सो ते बघायला प्रेक्षकांना खूप आवडलं आणि असंच प्रेक्षकांना बघायची इच्छा आहे की सगळ्या प्रकारचे प्रश्न घरातले लोक कशा पद्धतीने त्याला टॅकल करतात आणि कशा पद्धतीने उत्तर देतात, असं आपल्याला घरात बघायला भेटले. सगळे प्रश्नांची मंजुषा रंगल्यानंतर घरामध्ये एक छोटासा इन्सिडेंट झाला. गेल्या 3-4 दिवसाआधी जे संग्राम दादासोबत एका टास्क मध्ये हाताला जो लागलं होतं, त्यांची करंगळीचा एक फ्रॅक्चर आला होता. सो बिग बॉसने त्याला अनुसरून एक निर्णय घेतला की तुम्हाला 2 ते 3 महिन्याची रेस्ट मला डॉक्टरांनी सांगितलंय, वैद्यकीयांनी सांगितलंय. सो त्यामुळे बिग बॉसच्या घरातून संग्राम दादांची व्हॉलेंटरी एक्झिट म्हणता येईल आपल्याला. जसं योगिताला सांगितलं होतं की काहीतरी कारणास्तव त्यांना बाहेर काढलं होतं, सेम कारणामुळे संग्राम दादाची एक व्हॉलेंटरी एक्झिट झालेली आहे. सो आता बिग बॉस मध्ये जो वाईल्ड कार्ड आला होता तो आता वाईल्ड कार्ड म्हणून बाहेर चालला गेला. सो कंटेस्टंट जे आधी होते तेच कंटेस्टंट आता घरामध्ये आहेत. यासोबतच आज आपल्याला काय बघायला भेटणार आहे घरामध्ये? कालच्या एपिसोडमध्ये फक्त इंटरव्ह्यू आणि संग्राम दादाची एक्झिट होती. आज जे बघायला भेटणार आहे ते थोडंसं मसालेदार आहे. मसालेदार कसं? कारण नवरा माझा नवसाचा 2 या मूवी मधील जे कलाकार आहेत, स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, हे सगळे आणि त्यानंतर आपले काय बोलतात अशोक सराफ, हे लोक आलेले आहेत घरामध्ये आणि ते खूप जबरदस्त कल्ला करणारे घरामध्ये येऊन आणि सगळ्यांसोबत हसी मजाक करणारे, सगळ्यांसोबत खेळणारे, गेम्स खेळले जाणारे सगळ्या प्रकारचे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेल. यासोबतच सर्वात मोठा धक्का घरामध्ये निक्की आणि अरबाजला लागणार आहे. मी आपल्या चॅनलवर आधीच तुम्हाला सांगतो की घरामधून जाणार कोण आहे याचे 99.9% चान्सेस कोणाचे आहेत. कारण जो एपिसोड बघितला जातोय आणि जे महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र ज्यांना प्रेम, जो एपिसोड बघितला जातोय आणि जे महाराष्ट्र बघतोय आणि जो महाराष्ट्र प्रेम करतोय, यामुळे महाराष्ट्राने जान्हवी, त्यानंतर वर्षाताई आणि सूरजला सेफ केलेलं आहे आणि बॉटम 2 मध्ये निक्की आणि अरबाजला टाकले. सो या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकच माहिती पडतं की निक्की आज घरामध्ये सेफ होणार आहे आणि अरबाज याची एक्झिट होणे 100% आहे. 99.9% मी बोलतोय. कुठेतरी मला माझ्या सोशल मीडिया हँडल्स कडून माहीत पडलंय की अरबाजची एक्झिट कन्फर्म आहे आणि अरबाज आज घरातनं बाहेर जाणार आहे. भाऊचा धक्का होणार नाही आज पण, कारण भाऊ बाहेर आहेत, अमेरिकेला आहेत सध्या. सो अरबाजची एक्झिट होईल का नाही होईल हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि निक्कीचा गेम कसा असणार जेव्हा अरबाज घरातनं जाईल, किंवा अरबाजचा गेम कसा असणार की निक्की घरातनं जाईल, सो हे तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तुमचाच लाडका चेतन रवींद्र सोनवणे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई. लव्ह यू ऑल. जय शिवराय.